नमस्कार, सुरेखाज फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मिक्स पिठाचा हाय प्रोटीन युक्त मिनी पिझ्झा बनवणार आहोत। चला तर मग साहित्य व कृती। बेस बनवण्यासाठी साहित्य बघू। इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, अर्धी वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी मक्याचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी दही। चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 1 चमचा साखर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा। पिझ्झा टॉपिंग साठी लागणारे साहित्य बघू। इथे मी टमाटर असे तुकडे करून घेतले आहे, कांदा चिरून अशा पाकळ्या करून घेतल्या आहे, मका घेतले आहे आणि पनीर घेतले आहे। पिझ्झाला लावायला सॉस, चवीपुरते मीठ, चिली फ्लेक्स, साजूक तूप, ऑरिगॅनो आणि हे चीज घेतले आहे। तर बेस बनवण्यासाठी इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यात गव्हाचं पीठ टाकून घेऊया। इथं मी पीठ चाळून घेतले आहे सगळे। ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, मक्याचं पीठ मिक्स करून घेऊया। दही टाकून घेऊया, त्याच्यात चवीपुरते मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा। आता हे मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा, सैलसा असा गोळा तयार करूया। आता आपले हे पीठ मळून तयार झाले आहे। या मिक्स पिठाऐवजी तुम्ही फक्त गव्हाचे पीठ घेतले किंवा मैदा घेतला तरीही चालेल। यात 1 चमचा साजूक तूप टाकते, थोडस मळून घेऊया। आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवूया, म्हणजे हे चांगले मुरेल। आता 20 मिनिटं झाले आहे, बघा आपलं पीठ चांगलं तयार झालंय। आता आपण ह्याची लाटी लाटून घेऊया। थोडस खालती कोरडं पीठ टाकून घेऊया। गव्हाचं टाका अगर मैदा टाका, काही चालेल। असं थोडं प्रेस करून घेऊ, थोडंसं लाटून घेऊया। जाडसरच लाटायचं आहे, लय पातळ पण नाही करायचं। आता एका झाकणाच्या साहाय्याने आपण याचे मिनी पिझ्झा तयार करून घेऊया। हे बघा असे। आता काटा चमच्याच्या साहाय्याने असं आपण याला टोचवून घेऊया, यामुळे आपला पिझ्झा फुगणार नाही। आता हे मिनी पिझ्झा आपण भाजून घेऊया। गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलाय, जे आपण डोश्यासाठी वापरतो ना तो। थोडंसं लांब ठेवूया। गॅस मोठा करते, आपल्याला दोन्ही बाजूने शेकून घेऊया। तूप तेल न लावताच आपण हे भाजून घेऊया। आता गॅस थोडा मोठा करूया। मिक्स पीठ असल्यामुळे भाजताना खमंग वास सुटला आहे। आता ह्या बाजूने उलटून घेऊया। हे बघा छान तयार झाले। आता गॅस बंद करूया। ह्याच्यावर आता थोडे थोडे साजूक तूप लावून घेऊया, यामुळे टेस्ट खूप छान लागते। तुपाऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा साधं तेल जरी लावलं तरी चालेल। आता ह्याच्यावर पिझ्झा सॉस लावून घेऊया।
पिझ्झा सॉस हा मी घरीच बनवलाय. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. जर अशाच तुम्हाला काही नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कमेंट करत जावा म्हणजे मलाही समजेल माझी रेसिपी कशी आहे. आता इथे पिझ्झा सॉस लावून झालाय. त्याच्यावर आपण आता हे मोझरेला चीज टाकून घेऊया. थोडं भरपूर टाकायचं म्हणजे छान लागतं. लहान मुलांना शेवटी चीज तर जास्तच आवडतं ना. लहान मुले असो किंवा मोठी माणसं कोणीही खाऊ शकतं असा पिझ्झा आहे. मिक्स पिठामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागणार आहे. तुम्ही करून बघा, कसा लागतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाहेरून असा विकतचा मैद्याचा पिझ्झा आणण्यापेक्षा असा घरी बनवलेला पौष्टिक असा करून जावा असं कधी कधी. आता आपण ह्याच्यावर भाज्या टाकून घेऊया. कांदा, तुमच्या भाज्या म्हणजे आवडीनुसार टाका. कांदा टाकलाय. आता हे शिजवून घेतलेली मका आहे इथे. आवडत असेल तर टाका, नाहीतर काहीच हरकत नाही. मुलं काय असं बाजूला काढून फेकतात, त्यामुळे त्यांच्या जे आवडीचं आहे तेच टाका. पनीरचे तुकडे, पनीर भरपूर घाला म्हणजे कसे मुले आवडीने खातात. थोडंसं वरून चीज घालूया अजून. जेवढं जास्त चीज घालाल ना तेवढं छान दिसणार आहे आपला पिझ्झा. मुलं रोजच मागून खातील असं होणार आहे. फायबर प्रोटीन युक्त आहे, नक्की करा. थोडंसं चिली फ्लेक्स घालू. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा. मग लहान मुले असेल तर नका घालू. ऑरेगॅनो ह्याशिवाय ना पिझ्झाला खरंच चव लागत नाही. म्हणजे पिझ्झाचा प्राण आहे असं तर म्हणले तर चालेल. ऑरेगॅनो नक्की घाला. हे चवीपुरतं थोडंसं मीठ भरपूर. भाज्या आहेत ना त्याच्यावरती मीठ टाकलं ना छान लागतं चवीला. चला, आपला इथं मिनी पिझ्झा तयार आहेत. आपण आता याला थोडंसं वाफवून घेऊया. तव्याला थोडंसं नॉनस्टिक तव्याला थोडंसं असं तूप लावून घेऊया. आता हे पिझ्झा ठेवून घेऊया. गॅस बारीकच ठेवलाय. गॅस बारीकच आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. झाकण थोडंसं उंच ठेवूया. ज्यामुळे आपलं टॉपिकने चिटकणार नाही ताटाला. आता 10 मिनिटं असं बारीक गॅसवर आपण ठेवणार आहोत शिजण्यासाठी. 10 मिनिटे झाले आहेत. गॅस बारीकच आहे. बघूया आपला पिझ्झा कसा झालाय. मस्त झालाय आपला पिझ्झा. हे बघा, दिसतोय ना विकतच्या सारखा, हॉटेल सारखा. आता हा आपण एका पोळपाटावर काढून घेऊया. चला तर मग आता आपला मिनी पिझ्झा तयार झाला आहे. लहान मोठे कोणीही खाऊ शकतील असा हाय प्रोटीन युक्त पिझ्झा तयार झाला आहे. असा जर पिझ्झा घरात बनत असेल तर बाहेरून महागडा पिझ्झा आणण्याची गरज नाही. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. यामुळे माझ्या रेसिपीचे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.